इयत्ता 9वी, पाठ 3. कीर्ती कठियाचा दृष्टांत. लीळा चरित्र म्हणजे महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचे चरित्र होय. स्वामींच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर म्हाईम भटांनी म्हणजे श्री चक्रधर स्वामींचे शिष्य स्वामींच्या आठवणी एकत्रित केल्या. त्या आठवणी म्हणजे लीळा चरित्र होय. यांतील एक एक आठवण म्हणजे एक एक लीळा होय. येथे कीर्ती कठियाचा दृष्टांत ही लीळा अभ्यासासाठी नेमलेली आहे. प्रत्येक जीव विकारांच्या जाळ्यात अडकलेला असतो. विकारांपासून कोणीही दूर नाही. आपण अनेकदा केवळ वाईट विकार वासनांनाच या बाबतीत गृहीत धरतो. पण चांगल्या गोष्टींचा गर्व बाळगणं हा सुद्धा विकारच होय, अशी स्वामींची शिकवण होती. डोमग्रामी गोसावी यांचा थाई उदयाचे मातीकाम होत होते. तेसी बाजत होते. तेने भक्तिजनासी व्यापार होवेना. अन भट व्यापार करू लागले. नाथोबाई म्हणितले, नागदेया तू कैसा काही हिंवसी ना. तव भटी म्हणितले, आम्ही वैरागी कायसिया हिवू. म्हणजे एके दिवशी डोमग्राम या गावात सकाळी सकाळी श्री चक्रधर स्वामींकडे मातीकाम चालू होते. त्यावेळी खूप थंडी वाजत होती. त्यामुळे भक्तांना काम करणं कठीण जात होते. मात्र भटोबास यांनी कामाला सुरुवात केली. तेव्हा नाथोबांनी त्यांना विचारलं, नागदेवा तुला कशी थंडी वाजत नाही. तेव्हा नागदेव म्हणाले, आम्ही वैरागी. आम्हा वैराग्यांना कसली आली थंडी. यावरी सर्वज्ञन म्हणितले, वानरेया पुरा जीवासी वैराग्य मिरवू आवडे. हाही एक विकारूची किंगा. त्यावर स्वामी म्हणाले, राजे हो हे नरश्रेष्ठा, प्रत्येक जीवाला वैराग्य मिरवायला आवडते. हा सुद्धा एक विकारच आहे. यावरी भटी म्हणितले, जी जी निर्विकार तो कवण. मग नागदेवांनी विचारले, हो तर मग निर्विकार कोण. सर्वज्ञन म्हणितले, वानरेया पोर जीव विकारा वेगळा केवेळाही जालाची नाही. मा तू काही वेगळा अससी. हो कांजी. स्वामी उत्तरले, जीव विकारापासून वेगळा कधी झालाच नाही. मग तू या जीवांपेक्षा वेगळा कसा काय. नागदेव म्हणाले, बरं. यावरी गोसावी कीर्ती कठियाचा दृष्टांत निरोपिला. कौहणी एकू कठिया असे. तो भोगस्थानाची शुश्रूषा करी. झाडी सडा संमार्जन करी. ते देखोनी गावीचे म्हणती. कठिये हो नीके करीत असा. बरवे करीत असा. ते ऐकोनी दिसवडीचा दिसवडी हात हात चढवी. तयासी देवता आपुले फळ नेदी. तयासी कीर्तीचेची फळ झाले. त्यावर स्वामींनी कीर्ती कठियाचा दृष्टांत सांगितला. तो दृष्टांत असा. कोणी एक पुजारी होता. तो भोगस्थानाची देखभाल करीत असे, साफसफाई करीत असे, सडा संमार्जन करीत असे. ते पाहून गावकरी म्हणू लागले, गुरुवांनो तुम्ही खूप नेटके करीत आहात, छानच करीत आहात. ते ऐकून तो पुजारी रोजच्या रोज अधिकाधिक चांगले काम करू लागला. परंतु देवता त्याला कोणतेही फळ देत नाही. त्याला फक्त कीर्ती मिळाली. म्हणजे त्याला कीर्ती हेच फळ मिळाले, अन्य काही नाही. कठीण शब्द. कठिया म्हणजे गुरव, पुजारी. मंदिरातील पूजा अर्चा, मूर्त्यांची देखभाल, गाभाऱ्याची देखभाल वगैरे कार्य ज्याच्यावर सोपवलेली असतात ती व्यक्ती. दृष्टांत. एखादे तत्व समजावून सांगण्यासाठी एखादा दाखला दिला जातो. एखादी कथा सांगितली जाते. त्यावेळी त्या दाखल्याला किंवा त्या कथेला दृष्टांत किंवा दृष्टांत कथा म्हणतात. इसापनीतीमधील सर्व कथा या दृष्टांत कथाच होतं. डोमग्राम, डोंबेग्राम गावाचे नाव. सध्याचे नाव कमालपूर, तालुका नेवासे, जिल्हा अहिल्यानगर. गोसावी म्हणजे श्री चक्रधर स्वामी. श्री चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे संस्थापक होते. रिद्धिपूरचे ईश्वरावतार श्री गोविंद प्रभू यांचे ते शिष्य. खेडोपाडी जाऊन त्यांनी आपल्या आचारधर्माचा व तत्वज्ञानाचा प्रसार केला. ते अहिंसेचे पूजक होते. आपल्या अनुयायांना ते आचारधर्माचे कठोरपणे पालन करायला लावत. मात्र ते कोमल अंतःकरणाचे होते. केवळ माणसांविषयीच नव्हे तर प्राणीमात्रांविषयीही त्यांना ममत्व वाटे. आपल्या पायाखालची मुंगीही मरता कामा नये असे ते शिष्यांना सांगत. भट, नागदेवाचार्य ज्येष्ठ भक्त यांनाच भट, नागदेव या नावांनीही संबोधले जाई. ते सतत वावरत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपले भक्त यांना प्रेमाने वानरा, वानरेश असे संबोधी.
वानर किंवा वानरेश यांमधील वा हा प्रश शब्द असून वानरा/वानरेश म्हणजे वा रा वा नरश्रेष्ठा असा पंथीय परंपरेतील रूढ शब्द. महानुभाव पंथ. महानुभाव पंथ इसवी सनाच्या 13व्या शतकात हा पंथ निर्माण झाला. हा पंथ अहिंसेचा पुरस्कर्ता आहे. त्या काळात कर्मकांडांचे स्तोम माजले होते. कर्मकांडातून जनतेची सोडवणूक करण्यासाठी श्री चक्रधर स्वामींनी या पंथाची स्थापना केली. या पंथाचा जातीयतेला प्रखर विरोध आहे. जातीनिरपेक्षता, समानता व अहिंसा ही या पंथाची महत्त्वाची तत्वे आहेत. Thank you for watching. Please like and subscribe.